हॅलो गाईज, गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. वेलकम सोमनाथ पवार न्यू ब्लॉग. तर मित्रांनो, कशात मजेत आहात ना? तर मित्रांनो, आत्ता सकाळचे 9:30 वाजलेले बघा. आणि आपण नाक्यावर निघालो आहे, पण पाऊस चालू झाला आहे बघा. बाहेर पाऊस चालू झालेला आहे. तर हे आता आपण छत्री घेतली आता आपण, आणि चला जाऊया नाक्यावर. ओके मित्रांनो, सकाळपासूनच आज मस्त पाऊस चालू झालेला आहे. हे बघा, आता आपण बॉम्बे नाका पास केलेला आहे. पाऊस सारखा चालू आहे. सुरुवात चांगली झाली, बरं वाटलं जरा. कारण नाशिकमध्ये अजून पावसाची सुरुवातच झाली नाही. जून महिना पूर्ण असाच गेला, फक्त एकच दिवस आला पाऊस. त्याच्यानंतर पाऊसच नाही. आणि आज जरा सुरुवात झाली सकाळपासून, तेव्हा जरा बरं वाटतं जरा. काय पाऊस पडला म्हणजे सर्व धरणं भरून जातील, पाण्याचं टेन्शन मिटून जाईल. चारा वगैरे, जनावरांसाठी चारा वगैरे सर्व काही सोयी होऊन जातं पाऊस पडल्यामुळे. तर ते भारी वाटतं एकदम. आणि वातावरण सुद्धा एकदम आल्हाददायक आहे बघा, एकदम मस्तपैकी. पाऊस पडल्यामुळं काय झाडं सर्व न्हावून निघतात, एकदम आंघोळ होऊन जाते त्यांची. आणि त्याच्यानंतर धूळ वगैरे बसून जाते, तेवढं वातावरण एकदम क्लिअर राहतं, एकदम मस्तपैकी. तर छान वाटतंय मित्रांनो पाऊस येतोय. तेव्हा आता आपण पोहोचलोय गोविंदनगर बोगद्याजवळ. आणि पावसामुळे जरा ट्रॅफिक जामच आहे, सगळीकडे जाम झालेली ट्रॅफिक बघा. तिकडे पण पूर्ण जाम आहे, सगळीकडे ट्रॅफिक जाम झाली पावसामुळं. याला मित्रांनो लेखानगर. जय शिवशंभो. तर मित्रांनो, आता आपण आपल्या नाक्यावर पोहोचलेलो आहे. आणि पाऊस येतोय ना, त्यामुळं जे नाक्यावरचे लोक आहे बघा, ते कसं आहे, आडोशाला पावसाच्या पासून संरक्षण होण्यासाठी ना, एवढं अशा आडुशाला उभे राहिलेले बघा सर्व. पावसामुळं जो तो आपल्या भिजू नये म्हणून आडुशाला उभे आहे. त्यामुळे जरा गर्दी कमी वाटून राहिलेली आहे. तर चला, ओके. तर मित्रांनो, जवळजवळ 12:10 ना आपल्याला घर सामानाचं भाडं लागलेलं आहे. तर ते घर सामान लोडिंग करण्यासाठी आपल्याला जायचं आहे पाथर्डी गावाच्या पुढं, कौलाना रोडला. तर ते ठसका हॉटेल आहे ना, त्याच्यात थोडंसं पुढं. आणि तिथं लोड करायचं आहे. आणि अनलोडिंग करण्यासाठी यायचं आपल्याला पाथर्डी फाटा आहे ना, पाथर्डी गावाच्या पुढं पाथर्डी फाट्याकडे येताना ते क्रोमाचं शोरूम आहे ना, त्याच्या समोर हाऊस आहे, तिथं ते खाली करायचं आहे. तर चला, लोडिंगसाठी जाऊ आपण कौलाना रोडला, ठसका हॉटेलच्या पुढं. पाऊस तर हलका हलका पाऊस चालू आहे अजून. मित्रांनो, आता बघा येईल राणीनगरचा बोगदा.
आहे आपल्या बाजूनी जो जातोय तो मुंबई आग्रा रोड. आणि पावसाची सततधार सारखी चालू आहे. बघा मित्रांनो, आता हे पाथर्डी गाव आणि आता आपल्याला पाथर्डी गावामधून आहे ना, तेव्हा हे पाथर्डी गावची कमान आहे आता आणि इथून सरळ जायचं आहे गवळाणी रोडने. या रोडनीच ना पुढं गवळाणा रोडला ठसका हॉटेल लागल आणि त्याच्या आजूबाजूला कुठंतरी सांगितलंय त्यांनी, तर बघूया आता. तर मित्रांनो हे बघा, हे आलं ठसका. हे बघा, हे ठसका हॉटेल आलंय. आता इथंच कुठंतरी त्यांना फोन करतो आता. हे बघा मित्रांनो, इथं स्काय ब्लू बिल्डिंग आहे. हे बघा स्काय ब्लू बिल्डिंग आणि इथे. तर मित्रांनो घर सामानाच्या 2 ट्रिप होतील. तर गाडी लावली आता इथं. लोडिंग करता येते बघा आता. तर मित्रांनो आपण ते पाथर्डी गावाच्या पुढं गाडी लोड केली आणि खाली करण्यासाठी बघा आता झालो क्रोमाच्या समोर बॅक साईडला. हे बघा इथं. तर तिथे आता खाली करायला सुरुवात केली त्यांनी. सुरुवात झाली खाली करायला. जास्तीत जास्त 10-15 मिनटं लागून जाईल फक्त बस. आता फक्त या 2 वस्तू राहिल्या फक्त बस. ते झालं का परत दुसऱ्या ट्रिपला जायचं आपल्याला. ओके. तर मित्रांनो आता जवळजवळ 3 वाजलेले, अजून काही जेवण झालं नाही कारण ट्रिप चालू आहे. वेळ लागतो आहे कारण 3ऱ्या मजल्यावरून खाली आणायचं आणि घरचेच लोक आहे. घरचे लोक असले का मग वेळच लागतो. आणि वातावरण बघा किती मस्त आहे इकडं. संपूर्ण आभाळ आलेलं आहे वरती बघा आणि पूर्ण जंगल भाग आहे हा. संपूर्ण जंगल भाग आहे हा. हा जो भाग आहे ना हा. आणि इकडं आता नवीन बांधकामं चालू आहे बघा इकडं. तर हा सर्व पाथर्डी गाव आहे ना त्याच्या बॅक साईडचा भाग आहे हा. आणि इकडं असा हा रोड असा आहे ना, मागचा इकडं गवळाण्याला जातो. पाथर्डीचा मागचा भाग म्हणजे तो गवळाण्यापर्यंत आहे फार. तर असा हिरे आहे आणि छान आहे. आणि पावसामुळं बघा डबके भरले बघा पाण्याचे सर्व. आणि आपण आता दुसऱ्या ट्रिपला आलेलो आहे. एव्हा तिथं आपली ना आता दुसरी पहिली खाली करून आलो आणि आता दुसरी ट्रिप लोड करता येते. एवढा लोडिंग चालू आहे त्यांचं आता. चला लोड झाली गाडी आता. मित्रांनो दुसरी ट्रिप घेऊन आपण आता आलेलो बघा इथं बघा. गाडी लावली आता खाली होण्यासाठी. तर मित्रांनो ते घर सामानाचं भाडं सोडून आपण नाक्यावर आलो आणि आता जवळजवळ अर्धा तास होऊन गेला त्या गोष्टीला. तर आत्ता जवळजवळ 6 वाजत आले मित्रांनो. तर आपली घरी जायची वेळ झालेली आहे. तर आपण हा व्हिडिओ इथंच थांबू. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, नवीन असेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा आणि मित्रांनो तुमच्या काही कमेंट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि मित्रांनो हसत राहा आणि इतरांनाही हसत राहा. भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत ओके, बाय बाय, सी यू.